आता हे कपाशीचं अंतर आहे 3.5 फुटाचं अंतर आहे. आणि आता हे पॅक होऊन राहिलं, म्हणजे जे खालचे बोंड आहे ते काळे नाही आले पाहिजे. नाही. बरोबर आहे. त्यासाठी आपण काय म्हणतो शेतकऱ्यांना, की जे खालचे पानं आहे हम्म. जसं जे जरड झालेले आहे, नाहीतरी हे कसं आहे पिंगट येईल आणि गळून जाईल. गहून जाईल. बरोबर आहे. हे हो. पिंगट यायला कमीत कमी 1.5 ते 2 महिने खाते. हम्म. त्याच्यानंतर ते आपोआप गळेल. पण त्याच्या पहिले जर आपण काय करायचं, हे जे मोठे पानं झालेले आहे हम्म. याला काय करायचं, जर अशा पद्धतीचे आपण एक सोडून एक जर आपण तोडली, आता समजून जा, आता हे एक एक सोडून एक तोडले, आता हे जर तोडले आपण, हे जर तोडले, त्याच्यामुळे काय होईल की थोडीशी हवा खेळती राहील. बरोबर आहे. हवा खेळली राहिली तर काय होईल की तुमचे जे बोंड आहे ते बोंड सडणार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, बोंड तुमचं परिपक्व मोठं होऊन जाईल. बोंड गळणार नाही, पात्या गळणार नाही. अशा पद्धतीचं जर काम केलं तर व्यवस्थित होते. आता हे पहा, आता हे खालचे खालचे आहे. आता आता हे दिसून झाले तुम्हाला, हे पानं आता हे काहीच कामाचे नाही आता. बरोबर आहे ना. हो. मग तेवढी सवा खेळते ना. पण हे एका दमान होत नाही कोणाकडून, कारण कसं आहे, शेती आपली राहते 15-20 एकर, पराठी राहते 10-15 राहते. एवढं मोठं करू का. पण चालता फिरता दिसले का मोठे मोठे तोडत जाते. अशा हिशोबाने काय होईल, थोडस हवा थोडीशी खेळती राहते. खेळती राहील. हवा खेळती राहिली म्हणजे तुमचं वाला पात्यातलं रूपांतर लवकरात लवकर बोंडात होईल. बोंड तुमचं परिपक्व मोठं होईल, भरण्याची क्षमता चांगली मोठी होऊन जाईल. हम्म. तर अशा हिशोबाने वेळ भेटला तर करा. हो. जसं 2.5 फूट झालं, 3 फूट झालं, पराठी ज्यांची आहे हम्म. तर त्यांनी ते करू शकते. आता इथं समजून जा, जागा भरपूर आहे, इथं नाही केलं तरी चालते. पण जिथं दाट होऊन राहिली रे बा पराठी आपली, तिथं एवढे जरी पानं असे जेवढे होते तेवढे काढत जाते. त्याच्यामुळे काय होते की पराठीला चालना चांगली भेटून जाते. फुलपात्यातलं रूपांतर लवकरात लवकर बोंडात होऊन जाते. अशा हिशोबाने करायचं. चला ठीक आहे. ठीक आहे.